नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील. देशभरातील लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना वाढीव महागाई भत्ता हा मिळालेला आहे. केंद्र सरकारने अलीकडेच 58% 60% पर्यंत डीए वाढ ही जाहीर केली असून ती जानेवारी 2026 पासून लागू सुद्धा झालेली आहे. यासह कर्मचाऱ्यांना 3 महिन्याची थकबाकी देखील मिळाली आहे. एकूण जवळपास 50.46 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 68.27 लाख निवृत्ती वेतनधारकांना या वाढीचा फायदा मिळेल. पण यामध्ये सर्वात मोठा प्रश्न हा आहे की 2020 पासून थकीत भत्ता कधी जारी केला जाणार. केंद्र सरकारने अलीकडे अनेक दिवसांच्या दिरंगाईनंतर महागाई भत्ता 58% 60% पर्यंत वाढवलेला आहे, जो जानेवारी 2026 पासून लागू झालेला आहे. म्हणजे कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना जानेवारी पासून आजपर्यंत 3 महिन्यांची थकबाकी मिळणार असून ती मिळाली सुद्धा असेल. या निर्णयाचा फायदा 50 लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की केंद्रीय कर्मचाऱ्यांना 18 महिन्यांची थकबाकी ही कधी मिळणार. कोरोना काळामध्ये सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांची डीए वाढ 18 महिने रोखली होती, जी जारी करण्याचे लाभार्थ्यांची दीर्घकाळापासूनची मागणी राहिली आहे. मात्र वित्त मंत्रालयाने 2020 मध्येच प्रलंबित देयकाचे वितरण सध्याच्या टप्प्यावर करणे शक्य नाही असं स्पष्ट केलं. कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांकडून या थकबाकीच्या जारी करण्यासाठी सातत्याने विनंत्या करूनही रोखून धरलेली महागाई भत्ता आणि महागाई सवलत थकबाकी वितरित करण्याची कोणतीही शक्यता नसल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं. कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना देय असलेला महागाई भत्त्याचा अतिरिक्त हप्ता आणि केंद्र सरकारी निवृत्ती वेतनधारकांना देय असलेली महागाई सवलत, जी 1 जानेवारी 2026 पासून देय आहे, दिली जाणार नाही असे निर्देश स्वाक्षरीकर्त्यास दिलेले आहे. 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 पासून देय असलेले महागाई भत्ता आणि महागाई सवलतीचे अतिरिक्त हप्ते देखील दिले जाणार नाहीत असंही त्यामध्ये 2020 मध्ये म्हटलं होतं. 24 एप्रिल 2026 रोजी 8व्या केंद्रीय वेतन आयोगाने जारी केलेल्या सूचनेनुसार आयोगाला विविध संघटना आणि मंडळाकडून 28 ते 30 एप्रिल या कालावधीमध्ये दिल्ली येथे आयोजित बैठकांसाठी मोठ्या संख्येने विनंत्या प्राप्त झाल्याचे स्पष्ट झाले. कामाचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त असल्याने आणि विनंत्याची संख्या प्रचंड असल्याने या नियोजित तारखांदरम्यान या सर्व विनंत्याचा स्वीकार करणं व सर्वांना सामावून घेणं शक्य होणार नाही असं आयोगाने यावेळी नमूद केलं. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.